अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आय होप तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल आणि जबरदस्त असाल. तर आज आपण बघूया, ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही रात्रंदिवस विचार करत असता, ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये इमोशन्स आहे, प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या देखील मनामध्ये तुम्हीच आहात का, तुमच्याबद्दल केअर आहे का, काळजी आहे का, प्रेम आहे का, हे आज आपण बघूया. तरीही रीडिंग जनरल आणि टाईमलेस आहे. काही गोष्टी रिझोनेट होतात, काही गोष्टी रिझोनेट होत नाहीत. जेवढी रीडिंग रिझोनेट होते तेवढी घ्या आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या. जबरदस्तीने कोणतीच गोष्ट स्वतःवर ओढून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करून घेऊ नका. बघा, तुम्ही जितका विचार करत आहात त्या व्यक्तीचा, तितकाच विचार ती पण व्यक्ती तुमच्याबद्दल करत आहे. पण त्या व्यक्तीच्या आजूबाजूला खूप संकट आणि प्रॉब्लेम्स आहेत. जर नो कॉन्टॅक्ट चालू असेल तुमच्या दोघांमध्ये, सध्या तर दिसत आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन चालू आहे. डिप्रेशनमध्ये पण मला इथे दिसत आहेत तुमचे पर्सन. पण ओव्हर थिंकिंग भरपूर चालू आहे. मनामध्ये तुमचाच विचार सतत येत आहे आणि त्या सिच्युएशनमधून बाहेर येऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं त्यांना मुश्किल झालेलं आहे. दोन ऑप्शन त्यांच्याकडे असू शकतात, म्हणजे तुम्ही पण आहात आणि अजून एखादी व्यक्ती पण आहे आणि त्या दोन व्यक्तींमध्ये डिसाईड करणं त्यांना मुश्किल झालेलं आहे. ओव्हर थिंकिंग करत आहे. सध्या लाईफमध्ये जी व्यक्ती त्यांच्यासोबत आहे, म्हणजे मी म्हटलेलं आहे की अजून एखादी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीसोबत सध्या ते प्रेझेंटमध्ये आहेत, त्या व्यक्तीकडे त्यांचं इतकंही काही जास्त लक्ष नाही आहे. सतत त्यांना तुमचीच आठवण येत आहे आणि तुम्हाला ते इगो पण दाखवत आहेत, स्टबन आहेत आणि जिद्दी आहेत. तुमच्याबद्दल प्लॅनिंग करत आहेत, म्हणजे इन फ्युचरमध्ये ते तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट आणि रियुनियन करण्याचे पण खूप स्ट्रॉंगली चान्सेस आहेत. जर तुम्ही दोघेही अनमॅरिड असाल तर फॅमिली प्लॅनिंग आणि फ्युचरचा विचार ते जास्त प्रमाणामध्ये करत आहेत. सध्या खूप रेसलेस आहेत, इमोशनली अटॅच आहेत, पण एकाच वेळी दोन गोष्टी त्यांना हँडल करणं, मॅनेज करणं जमत नाही आहे. तर त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे, काही असते, तुमच्यावर प्रेम करतात, इमोशनली तुमच्यासोबत अटॅच आहे. तुम्हाला विसरणं त्यांना मुश्किल आहे. ते स्वतःहून तुमच्यासोबत रिकन्सायलेशन करायला येतील, कारण की सध्याची जी टफ सिच्युएशन त्यांच्या लाईफमध्ये चालू आहे ती कुठेतरी कमी झाल्यानंतर ते काहीतरी ॲक्शन घेतील, पुढाकार घेतील. ते स्वतःहून येऊन तुम्हाला मनवतील. जे काही गैरसमज वगैरे तुमच्या दोघांमध्ये झालेले आहेत ते स्वतः सॉर्ट आऊट करणार आहेत. तुम्हाला स्वतःला काहीच करण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही सध्या ॲक्शन पण काही घेऊ नका. थोडा वेट करा तुमच्या पर्सनच्या येण्याचा. तुम्ही काही ॲक्शन घ्यावं का आपण बघूया. नाही, तुम्ही सध्या काहीच ॲक्शन घेऊ नका. जर तुम्ही तुमच्या पर्सनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, कॉल केला, मेसेज केला, तर ते तुमच्यासोबत व्यवस्थित बोलणार नाही, रूढ पद्धतीने बोलतील आणि तुम्हाला हर्ट होईल. तर तुम्ही पुन्हा तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होतील. त्यामुळे सध्या तुम्ही लांबच राहा. त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू नका, कॉल करू नका, मेसेज करू नका. सध्याची सिच्युएशन चांगली नाही आहे. एकाचं डबल काहीतरी होऊन बसेल तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर. जजमेंट, युनिवर्स तुमच्यासोबत कुठेच चुकीचं होऊ देणार नाही आहे. लवकरच तुमच्या दोघांमधले गैरसमज रिमूव्ह होतील आणि कॉन्टॅक्ट तुमच्या दोघांमध्ये होण्याची शक्यता आहे. प्रेम आहे का हा प्रश्न होता. येस आहे, पण थर्ड पार्टी सिच्युएशन पण दिसत आहे आणि त्यांच्या लाईफमधली संकटे इतकी आहेत की सध्या तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यास ते तयार नाही आहेत. ओव्हर थिंकिंग करत आहेत, विचार तुमचाच चालू आहे, पण काही गोष्टींमुळे स्टबनपणा पण दाखवत आहे, जिद्दीपणा पण दाखवत आहे. व्यक्ती खूप रूढी आणि इगोइस्टिक आहे. इगो सोडायला तयार नाही आहे, तुमच्यासमोर झुकायला तयार नाही आहे. ओके, तुम्ही जसा तुमच्या पार्टनरबद्दल विचार करत आहात रात्रंदिवस, तसं त्यांच्याही मनामध्ये आणि माइंडमध्ये तुम्ही 24 तास चालू आहात. तर रीडिंग क्लेम करा. क्लेम करण्यासाठी कमेंट्समध्ये 2222 तुम्ही टाईप करा आणि पर्सनल रीडिंगसाठी मला कॉन्टॅक्ट करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.